देखील आपण सुरुवात करतोय. देखील पाहतो आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक वरती फलंदाज असेल नक्कीच अमोल आणि नॉन स्ट्राईकला देखील अजय येईल. तरी देखील सामन्याला देखील आता सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजचं नाव स्वप्नील साबळे देखील पाहतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन आले. तर यावेळी देखील स्वप्नील साबळे बॉलिंग ट्रॅक वरती. सामना देखील 5 षटकांचा राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. 2 षटकाचा देखील पॉवर प्ले राहील. चला सामन्याला सुरुवात करा. चला क्षेत्ररक्षक संघ क्षेत्ररक्षण पांगवा आणि सामन्याला देखील सुरुवात करा. आपण देखील उजेडात देखील फलंदाजी आपली झाली पाहिजे. आपल्यामुळे देखील आपलंच मात्र नकोय. आता सामन्याला सुरुवात करा. पुढील चेंडू. इथे मात्र चेंडू नक्कीच आपटला. यावेळी देखील सुरेख चेंडू जाईल एसटी रक्षकाच्या हातात आणि इथे मात्र येतो एक निर्धाव चेंडू. सुरेख गती पाहते देखील पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला देखील अंधाधुंदी खेळवलं. चेंडू मात्र गेला तो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा घेतलाय पंचांनी. तिसऱ्या अंपायरची मदत. इथे मात्र तिसऱ्या अंपायरचं काम पाहतील आपले सरांना विनंती करतो देखील आपण. तरी सगळ्यांच्या मनात काळजाचे डोके नक्कीच वाढले असतील कारण की हा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे आजच्या दिवसातला फायनल, आजच्या तिसऱ्या दिवसातला फायनल. कोणत्या फायनलचा मार्करी काळजाचे ठोके. इथे मात्र पाहतोय देखील तिसऱ्या पंचांची आपण मदत घेतली देखील. वाईट चेंडू आहे सर. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. अतिरिक्त धाव्याने देखील आपलं खातं गोललं जात आहे. वाईट चेंडू नक्कीच पाहतोय. पहिला चेंडू देखील वाईट येतोय आणि अतिरिक्त धाव्याने देखील आपलं खातं गोललं जात आहे. पुढील चेंडू. इथे मात्र पाहतोय डेट चेंडू, मेलेली धाव. डेट चेंडू नक्कीच आलाय. पुढील चेंडू. यावेळी देखील मात्र फटकावला. इथे मात्र क्षेत्ररक्षण नक्की सर्कल मध्ये चेंडू गेला होता. इथे मात्र एक इथे सिंगल धाव. पुन्हा एकदा पाहतो आपण सिंगलने धाव फलक पुढे सरकेल आणि संघाची धाव संख्या पोहोचेल ती 2 धावांवरती. अतिरिक्त धाव प्लस आत्ताची देखील सिंगलची धाव देखील आपण धाव फलक पोहोचवतो ती 2 धावांवरती. पुढील चेंडू. पुन्हा एकदा आपण सामन्याच्या आतमध्ये जातोय. यावेळी देखील फटकावला आहे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू गोलंदाजच्या हातात. निर्धाव चेंडू नक्कीच येतो. पॉवर प्लेचं देखील आजच्या दिवसातला आपण फायनल मध्ये पोहोचतोय आणि देखील तुम्ही निर्धाव चेंडू खेळता देखील आपल्याला फटकेबाजीची गरज आहे. पण धावा बनवल्या पाहिजेत. पॉवर प्लेचा देखील फायदा घेतला पाहिजे. फलंदाजांनी देखील तितकाच चांगला धावा बनवल्या पाहिजेत. पुढील चेंडू. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा स्वप्नील आणि स्ट्राईक वरती फलंदाज.
यावेळी देखील फटका मोठा, परंतु फटका बसला खाली. पाहतोय कपिलला, कपिलने टिपलाय झेल. इथे मात्र फलंदाजाचा संपवलाय खेळ. विकेटचं होतंय पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. चला नवीन फलंदाजांना देखील विनंती करतो आपण मैदानाच्या आतमध्ये लवकर या. आणि देखील आपल्याला देखील दोन्ही संघांना सूचना असेल की अगोदरच आपला एक फलंदाज तयारीत ठेवा. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये येतोय तेजस जगदाळे. तर तेजस सरांना देखील विनंती करतो आपण देखील लवकरात लवकर खेळपट्टीवरती जायचं. सामन्याला देखील आपण सुरुवात करा, कारण संघाची देखील आपल्या वर्सेस संघाची देखील उजेडात फलंदाजी देखील झाली पाहिजे. आपली देखील उजेडात होईल, पण आपल्यामुळे त्यांचं मात्र नकोय. अंधारात खेळायला लागेल त्यांना मात्र की आपल्यामुळे ही नको त्यांना त्रास मात्र म्हणतात त्याला. हो तुम्ही नाही, तुम्ही मार्केटला चाला सर, तुम्ही मार्केटला चाला नाही. पुढील चेंडू दबाव आणताय माझ्या सर, तुम्ही दबाव आणताय, दबाव आणताय माझ्या. यावेळी देखील पाहतो फटका मात्र मोठा घेतला. फटका बसला होता असं वाटलं नक्कीच जेल टिपला जातो. इथे मात्र एक सिंगल येते धावफलकावरती. पुन्हा एकदा सिंगलने आपण धावफलक पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 3 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील स्ट्राईक वरती फलंदाज अजय स्ट्राईक वरती. पुढील चेंडू यावेळी देखील आखूड डब्याचा फटकावला. इथे मात्र चेंडू नक्कीच धावेल आणि क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने चेंडूचा पाठलाग करेल. देखील आता काय होतंय ते मात्र किती धावा घेईल फलंदाज देखील तितक्याच वेगाने. पुन्हा एकदा आपण धावसंख्या बघतोय देखील आपण पाहतोय पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा मागणी केली आहे. पुन्हा एकदा धावांसाठी काळजाचे डोके नक्कीच वाजतील. आताची घ्या पंच आताच्या धावा किती रनअप करून घेतल्या 3 धावा. आताच 3 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू जातोय. पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आपण धावसंख्या पाहतोय तो एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 धावांवरती तब्बल पोहोचली आहे. देखील आपल्याला धावा बनवावे लागतील, धावांची वाढ नक्कीच करावी लागेल. देखील आजच्या दिवसातल्या आपण फायनल मध्ये पोहोचलोय आणि देखील एका षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं देखील 6 चेंडू मध्ये खेळून आपण धावा बनवल्या. 6 चेंडूवरती 6 धावा. यावेळी देखील पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सुधीर सरांना पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं म्हणजे पॉवर प्लेचं देखील अंतिम टप्प्यातल्या षटकात येत आहेत सुधीर सर आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय आपण अजय. पुढील चेंडू यावेळी देखील फटकावला. इथे मात्र पाहतोय पॉवर प्लेचा संधीचं सोनं
यावेळी देखील पाहतोय चेंडू फरार. इथे मात्र भेटेल आपल्या संघाला हा पहिला दर्जेदार चौकार. 4 धावा देखील चौकार नक्की झाला. फटका मात्र मोठा घेतला फटका देखील आणि गोलंदाज तितक्याच रीतीने चांगलं स्वागत देखील केलं पहिल्याच चेंडूवरती चौकार घेऊन. आणि धावफलक देखील 4 धावांनी पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते ती 10 धावांवरती. 10 धावा देखील आल्यात. सुधीरचं देखील स्वागत करून टाकले सुधीर सरांचं चौकारावरती. परंतु सुधीर सर देखील अजून 5 चेंडू कसे हाताळतील आणि काय करेल तो फलंदाज 5 चेंडूवरती. चेंडू सीमा फरार. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा पाहिलं तर अजयला देखील म्हणत होतो कुठेतरी थांबवलं पाहिजे, इथे मात्र अजय थांबत नाहीये. अजय देखील तितकाच वेगाने देखील धावा वाढवतोय आपल्या धावफलकावरती आणि पुन्हा एकदा 4 धावांनी आपण धावफलक पुढे सरकवतोय आणि यावेळी देखील संघाची धावसंख्या बनते ती पोहोचते 24 धावांवरती. यावेळी देखील पाहतोय सलग फटका नक्कीच दर्जेदार. पुन्हा एकदा पाहतोय चेंडू फरार. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा देखील आपण पाहिलं तर अजयची देखील बॅट आज थांबत नाहीये. फायनलच्या बेरीत देखील खेळतोय तो. आजच्या दिवसातल्या धावा देखील बनवतोय. सलग 2 चौकार देखील आलेत. मागच्या देखील षटकात पाहिलं तर सलग 2 चौकार देखील मारले होते. 3 चौकार देखील मागच्या षटकात मारले होते पण इथे मात्र सलग 2 चौकार नक्कीच मारलेत. पुन्हा एकदा धावफलक देखील आपलं पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचेल ती 28 धावांवरती. पुढील चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय आणि देखील निर्धाव चेंडू येत आहे. पुढील चेंडू देखील पाहतोय पुन्हा एकदा काहीतरी कानमंत्र नक्कीच दिलाय अजय सरांनी देखील सागर सरांना. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाज पुन्हा एकदा बीट होतोय. इथे मात्र कमबॅक पाहतो स्वप्नीलचा देखील कमबॅक पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं देखील पहिलं षटक हाताळून आलेला गोलंदाज येतोय 3रं षटक हाताळायला मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अजय सर काय करतील आपल्या संघासाठी. धावा देखील बनवल्यात वैयक्तिक जास्तीत जास्त पण यावेळी देखील धावा बनवायच्यात. इथे मात्र खेळून काढलेला चेंडू पाहतोय. मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयोग परंतु अयशस्वी. निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बनते. पोपगाव संघाची धावसंख्या 28 धावा. 2 बाद 28 धावा देखील 2 षटक देखील शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. इनिंग मधला 12 चेंडू मध्ये किती धावा घेतील भोपगाव संघ. जास्तीत जास्त मोठं देखील आपल्याला टार्गेट देखील लक्ष उभं करायला लागणार आहे आपल्या संघासाठी आणि गावासाठी. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड आहे. भोपगाव संघ सागर सर आपल्याला देखील विनंती असेल टीम मीटिंग इज नॉट अलाउड आहे. सामन्याला देखील आपण चालू करायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती नकुल सर आलेत आणि स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला नावाजलेला गावाजलेला फलंदाज गोलंदाज स्ट्राईक वरती सागर सरांना पाहतोय. पुढील चेंडू पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू. फलंदाज पुन्हा एकदा ब्लॉक होतोय. इथे मात्र धावजीचा चान्स. इथे मात्र एक धाव नक्कीच येते धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अजय सर येतील. अजय सर देखील बॅट थांबत नाहीये. बॅट देखील वापर करतायत परंतु इथे निर्धाव चेंडू नक्कीच खेळून गेले होते. 3 चेंडू देखील मागच्या षटकात निर्धाव खेळलेत आणि 2 चौकार देखील आलेत सलग. इथे मात्र धावा आपल्याला बनवावे लागतील. पुढील चेंडू यावेळी देखील चेंडू नक्कीच आपटलाय परंतु चेंडू पुन्हा एकदा जातोय.
एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. असं वाटलं टप्प्यात नक्कीच टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतील. इथे मात्र पाहतोय निर्धाव चेंडूची खेळी. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र मोठा फटका खाली पाहतोय कपिलला पुन्हा एकदा टिपलाय जेल. इथे मात्र या अजय सरांचा देखील संपवला खेळ. अजय सरांना देखील जाळ्यात नक्कीच फसवलं गेलंय आणि देखील विकेटचं देखील पतन होतंय. देखील आपल्याला धक्का बसतोय. 29 धावांवरती धावा देखील आपल्याला थांबलेल्या पाहतोय. भोपगाव संघाच्या धावा थांबल्यात. धावा देखील आपल्याला बनवावे लागतील. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय. अजय सरांची जागा घेण्यासाठी आलेत सागर सर. परंतु देखील सागर सर नक्कीच आलेत. चेंडू देखील कमी राहिलेत आणि कमी चेंडूवरती देखील धावा आपल्याला जास्त पाहिजेत. कमी चेंडू जास्त धावा नक्कीच बनवावे लागतील. आपल्याला जिंकायचं असेल, आजच्या दिवसातल्या फायनलचा मानकरी ठरायचा असेल तर धावा आणि मोठं लक्ष नक्कीच घेतलं पाहिजे आपण. पुढील चेंडू इथे मात्र अंधाधुंदीचा फटका, परंतु स्ट्राईक कुणाकडे जाते. धावचीचा चान्स बनतोय. पुन्हा एकदा पाहतोय एक सिंगल धाव येते धावलकावरती. चोरटी धाव नक्कीच म्हणण्यात येईल धावायला आणि पुन्हा एकदा सिंगलने आपण पुढे सरकतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय ती 30 धावांवरती. 3 बाद 30 धावा. परंतु यावेळी देखील पुन्हा एकदा येतात सागर सर देखील स्ट्राईक वरती. एक चेंडू नक्कीच खेळून गेले नॉन स्ट्राईकला, पण यावेळी देखील सागर सर काय करतील, ताकदीचा वापर करतील का. इथे मात्र पाहतोय खोलवर टप्प्यात चेंडू फटकावला. पुन्हा एकदा गोलंदाज देखील तितक्याच वेगाने पाठलाग, परंतु इथे मात्र येते एक पुन्हा एकदा सिंगल धाव. एक सिंगल 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 होते, 2 सिंगल आलेत ना, 31 झालेत ना. पुढील चेंडू खोलवर डब्बा चेंडू तितक्याच वेगाने देखील तितक्याच ताकदीने फटकवला आणि तितक्याच वेगाने नक्कीच फेकी येते. इथे मात्र पाहतोय चेंडू इकडे की तिकडे, तिकडे की इकडे, परंतु इथे मात्र एक येते सिंगल धाव. पुन्हा एकदा धाव फलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल धावेने धाव फलक आपण पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 32 धावांवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर भोपगाव संघाची धावसंख्या 32 धावा. 3 बाद 32 धावा. तरी टीम मीटिंग इज नॉट अलाउड आहे. देखील विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला देखील आपण गती द्या, सुरुवात करा. देखील शेवटचं षटक कोण घेऊन येतंय आपल्या संघाकडून, डालेवाडी संघाकडून सहदेव राठोड सर देखील आलेत. वैयक्तिक पहिलं व संघासाठी अंतिम टप्प्यातलं म्हणजे 5वं षटक हातात आहेत सहदेव सर आणि त्यांचा सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती फलंदाज असेल सागर. पुढील चेंडू 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे इनिंग मधला. 6 चेंडू मध्ये किती धावा घेतील फलंदाज. खोलवर टप्प्यात चेंडू फटकावला. इथे मात्र एसटी रक्षक तितक्याच वेगाने धावतोय. इथे मात्र टिपला जेल. इथं फलंदाजाचा संपवला जातोय की विकेटचं होतंय पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. धक्का 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 क्रमांक बसतोय आपल्या संघाला, 4था धक्का. चला नवीन फलंदाज विनंती असेल आपण देखील खेळपट्टीवरती लवकर या. दिवस आपला मावळतीला लागलाय. देखील जवळजवळ 6:03 देखील झालेत. अजून देखील आपल्याला पुढची इनिंग देखील खेळवायची आहे. नवीन फलंदाज इथं मैदानाच्या आतमध्ये सागर देखील बाद होत आहे सागर सर आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता आलेत अनिकेत सर. अनिकेत देखील काय करेल आपल्या संघासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती असणारे सरांनी देखील सहदेव सरांनी देखील कमाल नक्कीच दाखवली आपल्याला. इथे मात्र जलवा नक्कीच व्हायला मिळेल. पुन्हा एकदा एक येतोय निर्धाव चेंडू शेवटच्या षटकात सहदेव सरांचा जलवा. पुढील चेंडू देखील आपण पाहतो सहदेव सरांचं देखील षटक पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसरा चेंडू देखील निर्धाव पाहतोय. अजून देखील 4 चेंडू नक्कीच हाताळावे लागतील आणि 4 चेंडूवरती काय करेल तो अनिकेत आणि काय करेल तो नॉन स्ट्राईकचा फलंदाज सागर सर. पुढील चेंडू
खोलवर डब्यात चेंडू तितक्याच वेगाने फटकावला वन बाउंड चेंडू यावेळी देखील क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून सीमा फरार दणदणीत कणकणीत चौकार 4 धावा धावफलकावर वादळ पुन्हा एकदा 4 धाव्यांनी नक्कीच पुढे जाते चौकारांची आतिषबाजी नक्कीच झाली पण आता आपण पोहोचतोय ती शेवटच्या षटकात देखील तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला देखील आपण अगोदरचे देखील षटक वाहिले ते षटकार देखील एकही नाही अजून देखील या धावफलकावरती षटकार देखील मारला नाही परंतु देखील षटकार मारावा लागेल चौकारांची देखील आतिषबाजी नक्की झाली पाऊस नक्कीच चौकारांचा पाडलाय ते मात्र पाहतोय सुरेख चेंडू नक्कीच होता पुन्हा एकदा चोरटी धावेचा कॉल आणि यावेळी देखील चोरटी धाव नक्कीच पूर्ण होते आरामात देखील पूर्ण होईल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 धावा चला पण यावेळी देखील स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहतोय सागर सरांना सागर सर देखील 2 चेंडूवरती 2 धावा बनवू शकलेत पण अजून देखील आपले 2 चेंडू शिल्लक आहेत सदैव सरांचे यावेळी काय करतील इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू यावेळी देखील धावचीचा चान्स इथे मात्र पाहतोय एसटी रक्षकाची चतुराई फलंदाज बाद विकेटचं होतंय पतन फलंदाज होईल बॅक टू पवेलियन चला पुढचा फलंदाज लवकर या एक चेंडूचा खेळ बाकी आहे एक चेंडू मध्ये किती धावा बनवू शकेल चौकार मारेल का षटकार मारेल का सिंगल घेतोय का दोरी का सहदेव सरांचा पुन्हा एकदा आपल्याला जलवा पाहायला मिळतोय का विकेटचं पतन होतोय का भेदक मारा खातायत ते समजेल आपल्याला शेवटच्या चेंडूवरती नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आला धावकुऱ्याचा फलंदाज बंटी पाहतोय आपण बंटी सर देखील काय करतील शेवटच्या चेंडूवरती सदैव सरांना मोठा मारा देत आहेत का विकेटचं पतन आपल्याला पाहायचं शेवटचा चेंडू पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण डेट चेंडू नक्कीच पंच देखील घोषित करतायत मेलेला चेंडू पुढील चेंडू इथे मात्र ओव्हर पुलटॉस खोलवर डब्यात चेंडू नक्कीच फटकवलाय पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षक देखील तितक्याच वेगाने फेकी दुहेरीचा बॉल धावचीचा चान्स म्हटला पुन्हा एकदा पाहतोय विकेटचं पतन फलंदाज होईल ऍक्टिव्ह होईल आता देखील सिंगल पकडली जाईल धावफलकावरती धावफलक देखील सिंगलने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या बनते ती 38 धावा देखील बनते इनिंगची समाप्ती 30 चेंडू मध्ये देखील जवळजवळ आपण धावा बनवल्यात त्या 38 धावा तर जिंकण्यासाठी डालेवाडी संघाला बनवाव्या लागतील 30 चेंडू मध्ये 39 धावांची गरज 30 चेंडू 39 धावा तरी विनंती असेल डालेवाडी संघ आपण 2 आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि बोबगाव संघ आपण देखील क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या बोबगाव संघ हॅलो चला लवकर डालेवाडी संघ क्षेत्र फलंदाज पाठवा डालेवाडी संघ चला बोबगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या 30 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आपल्याला भासते जिंकण्यासाठी 30 चेंडू 39 धावा
चला चेंडू द्या पंचांना. चला जिंकण्यासाठी बनवायच्यात. 30 चेंडू 39 धावांची गरज. ढालेवाडी संघाला. आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नकुल आणि स्वप्नील देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नकुल राहुल सरांना पाहतो नॉन स्ट्राईक वरती. राहुल सर आणि स्वप्नील देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढील चेंडू. यावेळी देखील मात्र फटकावलेला चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा पाहतोय गॅप मध्ये बरोबर ढकललाय चेंडू. यावेळी देखील पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूचं स्वागत केलंय आणि देखील सागर सरांचं देखील स्वागत केलंय चौकारावरती. चेंडू सीमा फरार. चौकार. 4 धावा. चौकारावरती देखील खातं खोलून घेतलं देखील स्वप्नीलने. मैदानाच्या आतमध्ये चौकार देखील आलाय. 4 धावा देखील जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा पाहतोय सागरला देखील कमबॅक मात्र करावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुढील चेंडू. इथे मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू आणि सुरेख गती नक्कीच आहे. सागर देखील कमबॅक मात्र नक्कीच करेल देखील नावाजलेला आणि चतुराई मात्र नक्कीच आहे सागरकडे देखील. कुठे फलंदाजाला खेळवायचं, कुठे नाचवायचं आणि कुठे भेदक मारा द्यायचा आणि कुठे विकेटचं पतन करायचं. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामन्याला देखील आपण सुरुवात करतोय. पुढील चेंडू. खोलवर डब्या चेंडू फटकावला तितक्याच वेगाने. इथे मात्र गॅप बरोबर शोधलाय. पुन्हा एकदा पाहतोय चेंडू फरार. चौकार. 4 धावा. धाव फलक पुन्हा एकदा 4 धावांनी पुढे सरकले. मात्र एक येते सिंगल धाव. धाव फलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचेल ती 9 धावांवरती. पुढील चेंडू. यावेळी देखील सुरेख चेंडू. पुढील चेंडू. इथे मात्र फटका दर्जेदार देऊन जातोय. किती धावा. ताकद आणि नजाकत. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा. देखील आपण पाहतोय हे षटक देखील तितकंच भागात देखील डरक चाललंय. देखील आपण पाहतोय सागर सरांचं षटक देखील पोहोचलंय. ते 15 धावांवरती पोहोचलंय. देखील आपण पाहतोय 6 धावांनी धावफलक पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या 15 धावांवरती पोहोचले एका षटकाच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय डान्सिंग अंपायर देखील आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल. गणेश गायकवाड सर देखील आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथे लेख अंपायरचं काम पाहतात आमचे भैया काकडे सर. चला पुन्हा एकदा सामन्याला आपण सुरू करतोय. गणेश सर विनंती असेल चेंडू पाहिजे. गणेश सर चला चेंडू द्या.
पुढील चेंडू पुढील चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती अमोल सरांना बात पुढील चेंडू यावेळी बागतीचा फटका स्ट्रेटचा फटका इथे मात्र फसवलाय का आणि फसवलाय टिपलायचे इथे मात्र जाळ्यात कॅच पकडला जातं उत्कृष्ट झेल नक्कीच म्हणावं लागेल आपण लाईव्हला जर पाहिला तर हा झेल रिप्लेला तर उत्कृष्ट झेल नक्कीच पकडला जातोय देखील आपण पाहतोय पंचांनी देखील तिसऱ्या अंपायरचा कॉल घेतलाय पुन्हा एकदा पाहतोय काय होतंय पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात धगधग 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 चेंडू सीमा पार षटकार साधावा इथे मात्र पाहतोय काळजाचे डोके सगळ्यांचे वाढले होते स्वप्नीलच्या देखील काळजाचे डोके नक्कीच वाढले असतील चेंडू सीमा पार षटकार चला पंच सामन्याला सुरुवात करा क्षेत्ररक्षण संघ चला सीमा पार षटकार साधावा निखिल आपले पंचांनी देखील षटकार देऊन टाकलाय चला आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करतोय चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बब्बा संघ पुढील चेंडू आपण पाहतोय करावं तेवढं कौतुक कमीच आहे देखील या स्वप्नीलचं दर्जेदार फटकेबाजी संघाची धावसंख्येला पोहोचवलं ती 21 धावांवरती पुढील चेंडू पहिल्या चेंडूवरती स्वागत देखील केलं अमोल सरांचं षटकारावरती इथे मात्र अमोल सर देखील काय करतील आपल्या 5 चेंडूवरती पुढील चेंडू तरी आपण थर्ड अंपायरचा देखील मदत घेऊन आपण षटकार दिलाय थर्ड अंपायरची मदत घेऊन षटकार दिलाय आपण सामन्याला सुरुवात करा चला पुन्हा एकदा आपण चेक केलं 2 वेळा चेक केलंय चेंडू सीमा पार षटकार 6 धावा चेंडू सीमा पार षटकार चला सामन्याला आपण सुरुवात करतोय पुन्हा एकदा 30 रग आणि 30 धमक नक्कीच दाखवायला लागणार आहे गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा अमोलला देखील विकेट जवळ नक्कीच करावं लागेल फलंदाजाला जाळ्यात फसवलं पाहिजे देखील आपण निर्धाव चेंडू घेतले पाहिजेत पॉवर प्ले देखील फटकेबाजीचा नक्कीच फटकेबाजी करते ढालेवाडी संघाचे फलंदाज देखील तितक्याच वेगाने धावा बनवतायत धावा देखील वाढवतायत विजयाचा ध्वज नक्कीच फडकवण्यासाठी पोहोचतायत चढतायत पडतायत लढतायत परंतु चढतायत पुढील चेंडू यावेळी देखील मात्र ओव्हर पुलटास फटकवलाय पुन्हा एकदा उत्कृष्ट दर्जाचा फेकी पाहायला मिळेल आपल्याला दुहेरीचा कॉल येतोय इथे मात्र एक सिंगल धाव येते यावेळी पुन्हा एकदाच पाहतोय सिंगलने धाव पलक आपण पुढे नेतोय संघाची धावसंख्या यावेळी पोहोचली ती 22 धावांवरती पुढील चेंडू बऱ्याच काळानंतर देखील
राहुल देखील स्ट्राईक वरती आलाय. पुढील चेंडू चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. चला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थोडासा बदल. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय आखूड टप्प्यात चेंडू फलंदाज पुन्हा एकदा खेळून काढलेला. उत्कृष्ट पुन्हा एकदा दर्जेदार फेकी व्हायला मिळते आपण एसटी रक्षकाच्या हातात. सिंगल धाव येते. धावफलक देखील सिंगल पुढे आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते 23 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय जागेवरूनच टोलवलाय चेंडू सीमा पार. दणदणीत खणखणीत सो ब्युटिफुल सो वेलिकेट षटकार 6 धावा. पुन्हा एकदा धावफलक देखील आपलं 6 धावांनी पुढे सरकत आहे आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचते 29 धावांवरती. मोठे फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळते आपल्याला स्वप्नीलच्या माध्यमातून. इथे देखील नालेवाडी संघाचं आणि गावाचं नाव नक्कीच उंचावतोय स्वप्नील. पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटकवलाय चेंडू परंतु चेंडू जमिनीला समांतर झालाय. इथे मात्र मिसफील्ड नक्कीच पाहतोय थोडीशी. दुहेरीचा कॉल यावेळी देखील पाहतोय धावचीचा चान्स. इथे मात्र आरामात देखील 2 धावा पूर्ण होतात. पुन्हा एकदा दुहेरीने धावफलक आपण पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी पोहोचवतोय ती 31 धावांवरती. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र सुरेख चेंडू. इथे मात्र धावचीचा चान्स. विकेटचं होईल पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन. देखील पाहतो स्वप्नील देखील वैयक्तिक 7 चेंडूवरती 22 धावा देखील बनवून बाद झालेला फलंदाज पाहतोय स्वप्नीलला. 7 चेंडूवरती 22 धावा. मोठी फटकेबाजी मोठी खेळी देखील करून आलाय महत्वाच्या मॅच मध्ये स्वप्नील. चला नवीन फलंदाज या लवकर मैदानाच्या आतमध्ये. चला स्वप्नीलची जागा घेण्यासाठी आता आलाय कपिल. पाहतोय कपिल देखील काय करेल यावेळी. धावा देखील बनवेल का. संघाची धावसंख्या पोहोचली ती 31 धावा. पुढील चेंडू आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण सागरला देखील वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक आठवतोय सागर. पुढील चेंडू पुढील चेंडू चला पुन्हा एकदा पाहतोय समीकरण क्षेत्ररक्षण नक्कीच बदलेल. स्लोवर चेंडू वरती ते मात्र पाहतोय सुरेख चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू पुढील चेंडू यावेळी देखील पाहतोय फटकावलाय चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल येईल धावफलकावरती आणि धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 धावांवरती. इथे मात्र पाहतोय समीकरण जर पाहिलं तर 16 चेंडू 7 धावांची गरज. इथे मात्र फटकावलाय पुन्हा एकदा जागेवरूनच टोलवलाय. गॅप मध्ये बरोबर फटका देऊन जाईल एक सीमा फोरार चौकार 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा आपण 4 धावांनी पुढे सरकवतोय आणि संघाची धावसंख्या यावेळी देखील पोहोचवतोय ती 36 धावा. तरी जिंकण्यासाठी अजून देखील 15 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. ढालेवाडी संघाला 15 चेंडू 3 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील मात्र सुरेख चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू तरी देखील पाहतोय पंचांनी देखील एक बोट देखील आकाशाकडे उंच केलाय. विकेटचं पतन. फलंदाज होईल बॅक टू पवेलियन.
नवीन फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. समीर देखील आलाय. आपल्या 3 धावांची गरज देखील भासते. पुढील चेंडू. सामना देखील पूर्णपणे मोठीत नक्कीच असेल, परंतु गोलंदाज कमबॅक करतील का इथे मात्र मात्र खेळून काढलेला चेंडू खोलवर टप्प्याचा. एक तो निर्धाव चेंडू. पुढील चेंडू. इथे मात्र पाहतो टोलवलाय चेंडू. जागेवरूनच पुन्हा एकदा एक सिंगल काढतील फलंदाज. धावफलकावरती नक्कीच दाखल होईल सिंगल. सिंगलने पुन्हा एकदा आपण पुढे नेतोय संघाची धावसंख्या. दुहेरीचा कॉल पुन्हा एकदा पाहतोय आणि ते मात्र सामना देखील 2 धावा होत आहेत पूर्ण. एक धावेची गरज देखील अजून देखील भासते विजयासाठी ढालेवाडी संघाला. एक धाव बनवावी लागेल. 12 चेंडू 1 धाव. सामना देखील इक्वल झाला, टाय झालाय. 12 चेंडू 1 धावांची गरज. 12 चेंडू 1 धाव आणि देखील स्ट्राईक लावतो. पुन्हा एकदा येत आहेत राहुल. पुढील चेंडू. विजय फटका मारतील का, विजय ध्वज फडकवतील का. 12 चेंडू 1 धाव. इथे मात्र खेळून काढलेला चेंडू, परंतु विजय फटका फसलाय आणि सिंगल धावते धावफलकावरती. आणि आजच्या दिवसातला हाफ नाव करतोय ढालेवाडी संघाचा विजय. देखील पराजित झालेला संघ नक्कीच भोपगाव संघ देखील पराजित झाला. देखील आपल्याला पुढील वर्षी पुन्हा एकदा या स्पर्धेत देखील आपण सहभागी झाला. आपलं देखील आभार. पुढील वर्षी पुन्हा एकदा आपण नवीन प्रयत्न करून या आणि पुन्हा एकदा ध्वज आपला फडकवून जावा. इथे मात्र पाहतो ढालेवाडी संघाचं देखील पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय. नऊ चेंडू 23 धाव्यांची खेळी ज्या फलंदाजाची पाहायला मिळाली आणि गोलंदाजी करत असताना 14 धावा खर्च करत एक विकेट घेणारा गोलंदाज स्वप्नील साबळे मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी असणारा आकर्षक मेडल या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. मंगेशजी भांडळे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. मंगेश सर या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला स्वप्नील साबळे सरांचा. आणि नंतर मॅन ऑफ द मॅच या किताबाने मात्र गौरवित करतोय. आणि आजच्या दिवसामध्ये आपलातून खेळ करत मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय झालेला संघ आहे ढालेवाडी चॅम्पियन. खूप खूप असं अभिनंदन स्वप्नील आणि टीम तुमचं देखील असेल. काय सांगशाल आजच्या गेम बद्दल. एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पहिल्या 2 सामन्यांमध्ये थोडेसे नाराज होते स्वतःवरती, परंतु शेवटच्या मॅच मध्ये एक चांगला दर्जेदार खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. प्रथमतः आयोजकांचे आभार की उत्तम असं नियोजन केले आणि आमच्या संघाला प्रवेश दिला. या ठिकाणी पहिल्यांदा सांगिततो सगळी आम्ही 12 जण आहे, ही सगळ्यांनी खिच्यातनं पे करून टीम आम्ही या ठिकाणी दिली आहे. असं नाही की आम्हाला स्पॉन्सर आहे टीमला हे वगैरे काही नाही आहे. आम्ही स्वतः सगळ्यांनी सैदेव असेल मी असेल ऑल टीम मेंबर सगळ्यांनी आम्ही काउंट करून पैसे जमा करून एंट्री फी केली. त्यामुळे आज बऱ्यापैकी ढालेवाडी टीमचा ओरिजिनल खेळ बघायला भेटला. इथून मागं काय व्हायचं एक जण खेळायचं एक जण नाही खेळायचा. टीमवर्क आज दिसला त्यामुळे आनंद आहे आणि असाच खेळ ढालेवाडीचा व्हावा.
मनापासून धन्यवाद स्वप्नील, खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच किताबाने स्वप्नीलला गौरवित केले आपण. आणि तदनंतर धालेवाडी चॅम्पियन संघ आजचा नक्कीच विजेता ठरलाय. 3 संघ नक्कीच क्वालिफाय झालेत बक्षीस पात्र फेरीमध्ये. उद्या मात्र 4था संघ कोणता हे निश्चित होईल. उद्या देखील 4 संघांमध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये लढती आपण पाहणार आहोत. आजचा दिवस क्रमांक 3 आयोजकांच्या सूचनेनुसार संपला असे जाहीर करतो. उद्या ठीक 9 वाजता पहिला चेंडू पडेल, याची देखील सर्व क्रिकेट रसिकांनी नोंद घ्या. आजचा दिवस संपला असा जाहीर करतो. उद्या भेटूया, तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री, जय क्रिकेट.